नमस्ते. अर्जुन स्वयंपाकघराकडे जात म्हणाला, आरामात बसा, मी जेवण बनवतो. का? आभा म्हणाली. अर्जुन मागे वळून म्हणाला, तुमच्यासाठी. अजून का? तुम्ही मला औषध दिलं, मग मी तुमच्यासाठी जेवण बनवतो. मग फिटाफिट. आधीच सांगतो, मी तुमच्यासारखा सुवास पसरवू शकत नाही. जसं होईल तसं खावं लागेल. आभा मनात म्हणाली, डायरेक्ट सांगता येत नाही का की माझ्यासारखं उत्तम जेवण बनवायला येत नाही, म्हणून सुवास पसरवू शकत नाही. माझं कौतुक केलं असतं तर काय केलं असतं याचं. अर्जुन स्वयंपाकघरात गेला. काही वेळात जेवण घेऊन आला आणि टेबलवर ठेवत बोलायला लागला, बघा हा, मी असंच जेवण बनवतो. चपाती मला जमत नाही, त्यामुळे चपाती करपली आहे, ॲडजस्ट करून घ्या. आभा मनात म्हणाली, चपाती थोडी करपली आहे की थोडी करपण्यापासून वाचली आहे. खालून कोणीतरी दरवाजा वाजवला, म्हणून तो खाली गेला. दार उघडलं तर समोर स्मिता उभी होती. कुठे आहे ती? स्मिताने प्रश्न विचारला. अर्जुनने घाईत सांगितलं, ती वर आहे, मी बाहेर जातोय, तुम्ही दार लावून घ्या. चांगलं आहे, स्मिता तोंडातल्या तोंडात म्हणाली. ते ऐकून अर्जुन लगेच म्हणाला, काय? काही नाही, जावा तुम्ही, स्मिता पटकन म्हणाली. आणि अर्जुनने बाहेर पाऊल ठेवल्या ठेवल्या तिने दार लावून घेतलं. ती वर गेल्या गेल्या म्हणाली, काय झालं यार तू? आभा हैराण होऊन म्हणाली, हो मी. काय झालं? कशी पडलीस? पाय स्लिप झाला का पायरीवरून? आभा म्हणाली, तू पण ना वेडी आहेस. मी तर फक्त मस्करी करत होते. तुला माहिती तर आहे की मला इथे यायला आवडत नाही. काही हरकत नाही ग, आभा म्हणाली. जास्ती लागलंय का? स्मिता म्हणाली, उठता पण येत नव्हतं ग, कंबर इतकी दुखते आहे की काय सांगू. कशी तरी खोलीत आली. आभा म्हणाली, त्याने मदत नाही केली? स्मिता म्हणाली, नाही, कदाचित त्याला मदत करायची होती, पण आकडू इतका आहे, हात द्यायचा तर मोबाईल पुढे केला. मला कळलं होतं की त्याचा अर्थ असा होता की हात पकडायचा असेल तर पकडू शकतेस. आभा म्हणाली. मग? स्मिता म्हणाली, मग काय, मी नाही धरला त्याचा हात. कशीबशी वर आले. त्याने काहीच नाही केलं? स्मिता म्हणाली. तो शांतपणे पुढे पुढे चालत होता. मग हे जेवण कसं केलंस तू? स्मिता म्हणाली, त्याने बनवलंय. काय, खरंच? स्मिता हैराण होऊन म्हणाली, हो. अरे वा, तुमच्यामध्ये काय आहे काय? स्मिता म्हणाली, नाही ग, मी त्याला बरं नव्हतं तेव्हा मदत केली, म्हणून त्याने जेवण बनवलं. आभा म्हणाली, पण जेवण केलं तरी मुलं कुठे करतात स्वयंपाक? स्मिता म्हणाली, हो बरोबर, कोणीच करत नाही. इतकी मेहनत करून केलंय तर थंड होण्याआधी खाऊन घे. स्मिता म्हणाली, तू सुद्धा खा ना, जरा बघू कसा केलाय स्वयंपाक. आभा म्हणाली, मला काय करायचं आहे, तू खा, तू भरव. आभा म्हणाली. स्मिताने चपातीचा एक तुकडा तोडून आभाच्या तोंडात घातला, तर आभाने सुद्धा एक घास स्मिताच्या तोंडात घातला. भाजी तर छान झालीये, स्मिता म्हणाली. खूपच टेस्टी बनवली आहे, आभा म्हणाली. सांग, तो बाहेर का गेलाय? मी आले म्हणून? नाही, जेवायला गेलाय, आभा म्हणाली. रोज बाहेर खातो? हो, म्हणूनच आजारी पडत असेल. रोज बाहेर खाणं चांगलं नाही, स्मिता म्हणाली. त्याची मर्जी आहे, त्याला कोण काय सांगणार? मी सांगू? स्मिता म्हणाली. नको, त्याला वाटेल तुला मी शिकवलं आहे,
सोडून दे ग, आपल्याला काय करायचंय? आभा म्हणाली, बरोबर आहे, खाऊन झालं, आता पटकन बेडवर झोप, मी कमरेला मालिश करून देते. स्मिता म्हणाली, राहू दे, आपोआप बरं होईल. आपणहून बरं होणार नाही, लवकर आवर, नाहीतर तो येईल. फक्त 2 दिवसात फंक्शन आहे, बरी झाली नाहीस तर कॉलेजला कशी येणार? आभा ऐकत नव्हती, पण स्मिताने तिला बळजबरीने झोपवलं आणि बाम लावून मालिश करायला लागली. काही वेळाने दाराची बेल वाजली. स्मिता धावत खाली गेली आणि आभाने तिचे कपडे नीट केले आणि चादर ओढून बसून राहिली. अर्जुन वर आला, स्मिता पण होती. काही वेळ वाट पाहून तो बोलायला लागला, तुम्ही कधी जाणार आहात? स्मिताने त्याच्याकडे पाहून बोलायला सुरुवात केली, तुम्ही माझ्याशी बोलताय? उघड आहे, त्यांना तर कुठेच जायचं नाहीये, मग त्यांना तर विचारणार नाही? अर्जुन म्हणाला. का? स्मिताने विचारलं. घड्याळ बघा, 9 वाजले आहेत. अर्जुन तटस्थपणे म्हणाला, हो जाणार आहे. स्मिताने आभाकडे पाहत बोलायला चालू केलं. आभा, उद्या कॉलेजला नको येऊस, आराम कर. स्मिता बाहेर जायला लागली. तितक्यात तो म्हणाला, तुम्ही एकटा जाणार? जाहीर आहे. स्मिताने अर्जुनला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं. थांबत का नाही मग? अर्जुन म्हणाला. म्हणजे? स्मिता म्हणाली. रात्री एकटीने जाणे सेफ नाही, मुलगी आहेस. अर्जुन म्हणाला. तुम्हीच तर जायला सांगितलं. स्मिता म्हणाली. म्हणूनच सांगतोय, काही सांगता येत नाही. काही अपघात झाला तर जबाबदारी माझी असेल. त्यावर स्मिता काही म्हणाली नाही. तेव्हाच अर्जुन म्हणाला, तुमचा विश्वास असेल तर मी सोडायला येऊ शकतो. जर नसेल तर इथून जाऊच नका, कारण मुलींनी रात्री बाहेर हिंडलेलं मला आवडत नाही. चला मग, मला घरी जायचं आहे. स्मिता म्हणाली आणि उठली. अर्जुन बाहेर गेला. मग ती आभाशी बोलायला लागली. प्रयत्न करून उभी राहा. अर्जुन स्मिताला सोडायला गेला. पूर्ण रस्ता दोघे काही बोलले नाहीत. तिला सोडून तो परत आला. तेव्हा त्याने पाहिलं की घरमालक आले होते. तो वर आला आणि म्हणाला, दार उघडा. आभाने हळूहळू उठत दार उघडलं आणि परत बेडवर येऊन पडली. अर्जुन आत आला आणि एक नजर आभाकडे टाकली. आभा. आभा नाव आहे? छान नाव आहे. तो पण झोपला. दुसऱ्या दिवशी आभाची सुट्टी होती. अर्जुन तयार झाला आणि म्हणाला, हॅलो, ठीक आहात ना तुम्ही? हो, आभा म्हणाली. दार बंद करून ठेवा आणि नाव न विचारता उघडू नका, ठीक आहे ना? हो. आभा विचारात पडली. एकदम काय झालं याला? अर्जुन बाहेर गेला आणि आभाने दार लावून घेतलं. काही वेळ गाण्याची प्रॅक्टिस केली आणि नंतर टीव्ही लावला. जरा वेळ पाहून तिने टीव्ही बंद केला, म्हणजे अर्जुन तिला टीव्ही पाहताना पकडू शकणार नाही. 3 वाजले. अर्जुन आला आणि तिने दार उघडलं. अर्जुन आत आला आणि त्याने दार लावून घेतलं. त्याने आभाकडे एक नजर पाहिलं आणि त्याच्या बेडकडे गेला. तो बसल्यानंतर काही वेळाने आभा म्हणाली, तुम्ही कालपासून असे का वागता? आधी तर कधीच म्हणायचं नाही की दार बंद ठेव. अर्जुन पडद्याकडे पाहत म्हणाला, हे बघा, घर मालकीण चांगली आहे, खूप चांगल्या आहेत त्या, आणि मालक सुद्धा चांगले आहेत. याचा अर्थ असा नाही की घरातले प्रत्येक सदस्य चांगला असेल. काल त्यांच्याकडे काही नातेवाईक आले आहेत. तुम्ही त्यांच्यासमोर गेला नाहीत तर चांगलं होईल. बाकी तुमची मर्जी. अर्जुन म्हणाला. आभा शांत होती. ती काही म्हणाली नाही. तर अर्जुन बोलायला लागला, तुम्हाला वाटत असेल मी तुमच्यावर बंधन घालत आहे, पण मी माझ्या सवयीमुळे मजबूर आहे. मला मुलींनी उगाच सगळ्यांसमोर आलेला आवडत नाही.
तुम्ही माझे रूममेट आहात. तुम्ही उगाच कोणत्याही संकटात पडावं असं मला वाटत नाही. आता आभा म्हणाली, ते लोक गेले नाहीत तर मी कॉलेजमध्ये पण जाऊ नको? मी या खोलीत बंदी म्हणून राहू? कॉलेज का जाणार नाही तुम्ही? कॉलेजमध्ये तर जायचं, अर्जुन खंबीरपणे म्हणाला. तर मित्रांनो, उर्वरित कथा ही पुढील भागामध्ये येईल. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समधून जरूर सांगा. आणि कथा आवडली असेल तर प्लीज तिला लाईक आणि शेअर करा विसरू नका. कथा पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.